नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन सायलीच्या आईवडिलांचा शोध घेतोय. ही गोष्ट नागराज त्याचबरोबर महिपत यांना कळलेली असते. पण नागराजने प्रियाला सुद्धा सांगितलंय की कशा पद्धतीने इथे आता प्रियाला आणि अर्जुनला फसवण्याचा प्लॅन इथे महिपत आणि नागराज या दोघांनी मिळून केलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला समजलेलं असतं, जर सायलीच्या फोटोच्या जागी माझा फोटो लावण्यात आलाय आणि तो फोटो अर्जुनने बघितलाय, याचा अर्थ अर्जुन माझ्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि जर ते लोक समोर आले तर एक ना एक दिवस हे सत्य समोर येईल की मी खरी तन्वी नाही आहे, मी खोटी तन्वी आहे आणि सायली ही खरी तन्वी आहे. हे सुद्धा शोधून काढायला अर्जुनला वेळ लागणार नाही. म्हणून काहीही झालं तरीसुद्धा माझ्याबद्दलचे पुरावे अर्जुनला मिळता कामा नये असं आता प्रियाला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे प्रियासुद्धा प्रयत्न करत असते की सुभेदारांच्या इथे असलेलं गाठोडं आणि त्याचबरोबर महिपतकडे असलेलं गाठोडं काहीही झालं तरीसुद्धा मला गायब करायचं आहे असं प्रियाने ठरवलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता महिपतने वेगळी खेळी खेळलेली असते. तर हवालदार पाटील याला सांगितलेलं असतं की इथे आता या प्रियावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असतो, कारण तिने चोरी केलेली असते. चोरी केल्यानंतर बाल सुधारगृहामध्ये जाण्याच्या आधीच प्रिया पळून गेलेली असते. हा रेकॉर्ड आता सापडलेला असतो. तेव्हा इकडे महिपत म्हणत असतो पाटीलला की हवालदार पाटील, तुम्हाला आता एक काम करायचं आहे, त्या मुलीची मिसिंग कंप्लेंट कुणी नोंदवली आहे का हे लवकरात लवकर शोधून काढायचं आणि मग त्या व्यक्तीचा जो काही ॲड्रेस असेल तो मला द्यायचा असं महिपतने सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रिया नक्की कुठे राहत होती, ती इथे पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर कुणी मिसिंग कंप्लेंट नोंदवली आहे का याचा शोध आता घ्यायला सांगितलेला असतो. आणि इथे हवालदार पाटील त्याचा शोध घेतसुद्धा असतात. तर आता ती नक्की व्यक्ती कोण आहे, ती कोण बाई होती जिच्याकडे प्रिया राहायची आणि ती बाई त्यांना चोऱ्या माऱ्या करायला सांगायची असं प्रेक्षकांनो आता समोर आलेलं असतं की त्या बाईचा आता शोध घेतला पाहिजे. तेव्हा प्रिया कुठल्या बाईकडे राहायची तो ॲड्रेस आता इथे हवालदार पाटील याने मिळवलेला असतो. तेव्हा महिपतला तो आता सगळा ॲड्रेस दिल्यानंतर महिपत त्या ठिकाणी जातो, त्या बाईला हवे तेवढे पैसे देतो आणि तिला म्हणतो की तुम्हाला आता आमच्यासाठी एक काम करायचं आहे. तर बाबा काय काम करायचं आहे, तर काम असं आहे की तुम्ही आता इथे सायलीची आई म्हणून यायचं, दाखवायचं की तुम्ही सायलीची आई आहात, पण तुम्ही सायलीची आई नाही, तर खरं तर तुम्ही प्रियाच्या आई आहात हे सुद्धा तिथे समजलं पाहिजे. कारण एका बाजूला महिपतला प्रियाला घाबरवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे अर्जुनची दिशाभूल करायची आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांनो, इथे महिपतने त्या बाईला सुद्धा पैसे देऊन आपल्यासाठी आता काम करायला सांगितलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनच्या हे सगळं प्लॅनिंग लक्षात येतं केव्हा, जेव्हा इथे महिपत आणि हवालदार पाटील एकमेकांबरोबर बोलत असतात. तेव्हा त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर अर्जुनला समजतं की जी बाई आपल्याला सायलीची आई वाटते ती खरं तर सायलीची आई नाहीच आहे. मग आता सत्य शोधून काढायचं असेल तर आपल्याला सायलीची आणि ह्या बाईची DNA टेस्ट करावी लागेल, ते सुद्धा कुणालाही काहीही न सांगता. नाहीतर इथे DNA टेस्ट करताच इथे रिपोर्ट बदलले जातील आणि अर्जुनला सायलीच्या बाबतीत फसवणूक अजिबात करायची नसते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने आता सायलीला काही न सांगता सायली आणि त्या बाईचे सॅम्पल DNA टेस्टसाठी दिलेले असतात आणि DNA टेस्ट केल्यानंतर रिपोर्टमध्ये अर्जुनला हे समजतं की ती बाई सायलीची कुणीच नाही आहे, सायलीची आई नसल्याचं अर्जुनच्या समोर येतं. आणि इथे आता सायलीचे आई वडील सापडू नये म्हणून कुणीतरी खूपच जास्त प्रयत्न करतंय हे सुद्धा अर्जुनच्या लक्षात येतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने त्या बाईची आता घरातून हकलपट्टी ही केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला ज्या वेळेला अरेस्ट केलेली असते लहान असताना, तेव्हा तिच्यावरती गुन्हा दाखल केलेला असतो. तिने इथे पॉकेट चोरी केलेला असतो आणि त्या अंतर्गत एका व्यक्तीने तिच्यावरती गुन्हा दाखल केलेला असतो. प्रिया आता जेलमध्ये असते
आणि तिथून ती फरार झालेली असते. बाळ सुधारगृहामध्ये टाकायच्या आधीच प्रिया फरार झालेली असते. तिची मिसिंग कंप्लेंट कुणी नोंदवली आहे का असं आता महिपत म्हणत असतो. कारण का ती मिसिंग कंप्लेंट नोंदवली असेल आणि जर तो पेपर अर्जुनला सापडला तरच अर्जुन त्या घरापर्यंत जाईल आणि मग तिथे सायलीचे आईवडील आहेत का त्याचा शोध घेईल. त्यांना तो ॲड्रेस हवा असतो. म्हणून इथे आता पाटीलला महिपतने कामाला लावलेलं असतं. आजच्या आज मला त्या मुलीची मिसिंग कंप्लेंट कुणी नोंदवली आहे का हे मला हवं आहे. तेव्हा इथे आता हवालदार पाटील यांना त्याच्या मित्राने सांगितलेलं असतं, अरे ही मुलगी खूप गुन्हेगार आहे, खूप वेळा आत आली आहे, खूप वेळा ती बाहेर गेली आणि ती कुणाकडे राहायची हे मला माहिती आहे. त्या बाईचा ॲड्रेस माझ्याकडे आहे असं त्या हवालदारांनी हवालदार पाटील यांना सांगितलेलं असतं त्याच्या मित्राने. तेव्हा इथे दुसरे जे हवालदार असतात त्याच्याकडून आता हवालदार पाटील यांनी त्या बाईचा ॲड्रेस मिळवलेला असतो. रेकॉर्डला तो असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो तो ॲड्रेस आता मिळाल्यानंतर इथे खोटी मिसिंग कंप्लेंट नोंदवल्याचा इथे पूर्णपणे एक पेपर तयार केला जातो आणि त्यानंतरला त्या पेपरवरती प्रियाचा जुना फोटो काढून तो सुद्धा लावला जातो आणि मग त्या बाईचा जो ॲड्रेस इथे आता हवालदार पाटील यांना त्यांच्या मित्राने दिलेला असतो तो ॲड्रेस महिपतला दिला जातो आणि सांगितलं जातं की ही प्रिया नावाची मुलगी या बाईकडे राहत होती आणि ही बाई मुलांना सांभाळून त्यांना चोऱ्या माऱ्या करायला सांगायची. तिचे नक्की आईवडील कोण आहेत हे आम्हालासुद्धा माहिती नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता महिपत म्हणतो की ठीक आहे, आता मिसिंग पेपर तर तयार केला आहे, आता ह्या बाईचा ॲड्रेस वगैरे इथे आला आहे, हा पेपर तू आता अर्जुन सुभेदाराला द्यायचा हा पेपर. तोपर्यंत अर्जुन आणि सायली यांनी आता प्रियाला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न हा सुरू केलेला असतो. एका बाजूला ते दोघेजणं प्रियाला ट्रॅपमध्ये अडकवतच असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो एका बाजूला इकडे आता महिपतने जो पेपर अर्जुनला द्यायला सांगितलेला असतो त्याच्यावरती मिसिंग कंप्लेंट नोंदवत असताना एक ॲड्रेस दिलेला असतो. त्या ॲड्रेसवरती अर्जुन जातो तर तिथे एक बाई असते. महिपतने सांगितल्याप्रमाणे ती साळसूतपणाचा आव आणून नाटक करत असते की सायली माझी मुलगी आहे, मी तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ती मला सापडलीच नाही, हा ही माझीच मुलगी आहे असं वगैरे सांगितलं जातं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुनला वाटतं की ही व्यक्ती सायलीची आईच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की चला या बाईला आपण घरी घेऊन जाऊया. आणि तेव्हा प्रेक्षकांनो घरी घेऊन जायच्या आधीसुद्धा अर्जुनला त्या गोष्टीची शहानिशा करायची असते. अर्जुन त्या बाईला म्हणतो की मला असं वाटतं की तुमची मुलगी तुम्हाला सापडली, पण तुम्हाला घरी घेऊन जाण्याच्या आधी मला माझ्या बायकोबरोबर बोलायचं आहे. त्याच्यानंतरला मी तुम्हाला सरप्राईज देईन आणि मग तुमची आणि सायलीची भेट घालून देईन. इतक्या वर्षानंतर तुम्हाला तुमची मुलगी मिळणार आहे तर सायलीला तिची आई मिळणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की तुझ्या आईचा पत्ता सापडला आहे. तेव्हा सायली म्हणते खरंच? तेव्हा अर्जुन म्हणतो हो, तुझ्या आईचा पत्ता सापडला आहे सायली, मी तिला उद्या घरी घेऊन येऊ का, तुमच्या दोघींची भेट घालून देऊ का? तेव्हा इथे सायली म्हणते ठीक आहे, पण माझी आणि माझ्या आईची भेट तुम्ही आश्रमामध्ये घालून दिलीत तर जास्त बरं होईल. मला माझ्या आईला बघायचं आहे पण आश्रमामध्ये. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे. अर्जुन त्या बाईला घेऊन आता आश्रमामध्ये येतो आणि त्या ठिकाणी सायलीसुद्धा असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ती बाई येते आणि म्हणते सायली बाळा. आणि आता सायली मोठेपणी कशी दिसते हे त्या बाईला माहितीच नसतं. ती आजूबाजूला बघत असते आणि जेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ही सायली आहे तेव्हा आता ती बाई जाते आणि सायलीला भेटते. तेव्हा सायलीला तिला बघून आपलेपणाची किंवा आईची भावना मनामध्ये इथे आता तयारच होत नाही. त्या बाईला बघून तिला असं वाटतच नाही की ही आपली आई आहे. प्रतिमाला बघितल्यानंतर तिला असं वाटतं की कदाचित माझी आई असती तर हिच्यासारखी असती, पण ती बाई तिला आईसारखी वाटत नसते. पण तरीसुद्धा तिला वाटत असतं की जर हीच माझी जन्मदाती असेल तर, असा प्रश्न सायलीच्या मनामध्ये आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायलीची आणि तिच्या आईची भेट झालेली असते. सायली म्हणत असते आई तू मला शोधण्याचा प्रयत्न नाही केलास का? अगं मी ह्याच आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली. मधुभाऊंनी मला आई वडील दोघांचंही प्रेम दिलं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ती बाई थोडी वेगळीच वागत असते. ज्या पद्धतीने ती ॲक्टिंग करत असते, नाटक करत असते, ते आता सायलीला इथे नकोसं वाटत असतं. सायलीला ती आपली आई वाटतच नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो सायली अर्जुनबरोबर घरी जाते. सायली म्हणत असते की आई जेव्हा जेव्हा तुला भेटायचं असेल ना तेव्हा तू इथेच ये, आपण इथेच भेटू.
तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली अगं आपल्या घरी आल्या तरी सुद्धा चालतील ना. तेव्हा सायली म्हणते, नाही नको, जेव्हा भेटायचं असेल आम्ही इथेच भेटू. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सायली म्हणते, आई आपण उद्या भेटूया, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. तेव्हा इथे सायली अर्जुनबरोबर घरी येते आणि अर्जुनला म्हणत असते, काय माहिती का, पण तिला बघितल्यानंतर मला ती माझी आई आहे असं वाटलंच नाही. अजिबात मला असं जाणवलं नाही की ती माझी आई आहे. तिचा तो स्पर्श मला अजिबात ओळखीचा वाटला नाही. तेव्हा प्रेक्षकांनो सायली म्हणते की प्रतिमा आत्याने जेव्हा माझ्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा मला असं वाटलं होतं की ती माझी आई आहे आणि मी हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले होते. तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मला माहिती आहे. तेव्हा इथे अर्जुनलासुद्धा कुठेतरी असं वाटतं की काहीतरी गडबड नक्की आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझ्या मनात जर शंका असेल तर ठीक आहे, आपण तुमच्या दोघींची DNA टेस्ट करूया, मग तर चालेल ना. अर्जुनला ही गोष्ट सायलीला सांगायची नसते, पण त्याला सायलीपासून आता काही लपवायचं सुद्धा नसतं. तेव्हा इथे सायलीला त्याने फक्त सांगितलेलं असतं आणि तिला खबरदारीने सांगितलेलं असतं की ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही. तुला जणू काही माहितीच नाही आहे असं तू राहा, पण ही गोष्ट मी करणार आहे, म्हणजे काय खरं काय खोटं आपल्या समोर येईल. आणि हे अर्जुनला का करावं असं वाटतं प्रेक्षकांनो, कारण जेव्हा अर्जुन सायलीला घरी घेऊन येत असतो तेव्हा इथे महिपत आणि हवालदार पाटील हे दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात. तेव्हा इथे महिपत पाटीलला पैसे देत असतो आणि पाटील ते पेपर त्याला देत असतो. तेव्हा इथे अर्जुनला संशय येतो की ह्या पेपरमध्ये महिपतने तर काही इथे प्रॉब्लेम केलेला नाही आहे ना, महिपतचा या सगळ्यामध्ये काही हात तर नाही आहे ना, असा संशय आता अर्जुनला आलेला असतो. त्यामुळे अर्जुन म्हणतो की लगेच या बाईवरती विश्वास ठेवायला नको, कारण ज्या पद्धतीने हवालदार पाटील महिपतबरोबर बोलतोय मला असं वाटतंय तो इथे महिपतसाठी काम तर करत नाही आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा आधी ह्या बाईवरती विश्वास ठेवायचा नाही. सायलीची आई म्हणून मला तिला तिचे आई वडील मिळून द्यायचे आहेत, पण फक्त ही बाई जिवंत कशी. मधुभाऊ तर म्हणाले होते की सायलीचे आई वडील दोन्हीही जिवंत आहेत, मग फक्त ही बाई एकटी कशी काय असू शकते. तेव्हा प्रेक्षकांना अर्जुन म्हणतो लगेच विश्वास ठेवायला नको. तेव्हा तो आता आश्रमामध्ये जेव्हा ती बाई आलेली असते तेव्हा सायलीला सांगितलेलं असतं की काही करीचे केस मिळव सॅम्पलसाठी. तेव्हा इथे सायलीने तिचे केस मिळवलेले असतात आणि त्यानंतर सायलीच्या केसांचं सॅम्पल हे असे दोन्ही आता अर्जुनने लॅबमध्ये दिलेले असतात DNA टेस्टसाठी आणि त्याने ती टेस्ट मुद्दामूनच करायला सांगितलेली असते. इथे त्यालासुद्धा खात्री वाटत नसते की ही बाई कदाचित सायलीची आई असू शकते, कारण ज्या पद्धतीने सायलीचा स्वभाव आहे आणि या बाईचा स्वभाव आहे अजिबात सिमिलर नाही आहे हे त्याच्याही लक्षात आलेलं असतं. कुठल्याही कटामध्ये फसण्यापेक्षा आधी प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून घेतली पाहिजे असं आता अर्जुनला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनने DNA टेस्टसाठी जे सॅम्पल दिलेले असतात त्याचा रिपोर्ट आलेला असतो. अर्जुन दुसऱ्याच दिवशी जाऊन ते रिपोर्ट कलेक्ट करतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो DNA टेस्टमध्ये सत्य समोर आलेलं असतं. ते म्हणजे त्या बाईचा आणि सायलीचा काडी मात्र काहीच संबंध नाही आहे. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की ज्या पद्धतीने महिपत हवालदार पाटील यांच्याबरोबर बोलत होता आणि ज्या पद्धतीने तो पैसे घेत होता याचा अर्थ या सगळ्यामध्ये याचा काही हात तर नाही आहे ना. सायलीचे आईवडील कोण आहेत हे मधुभाऊंना समजतात, त्यांच्यावरती हल्ला झाला, मला सत्य सांगतानाच ते कोमामध्ये परत गेले. तर इथे प्रेक्षकांनो अर्जुन म्हणत असतो की सायलीचे आईवडील नक्की कोण आहेत हे मला कळू नये यासाठी कुणी माझी दिशाभूल तर करत नाही आहे ना. ही गोष्ट माझ्या व्यतिरिक्त अजून कुणाकुणाला कळले हे मला आधी बघायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुनच्या मनामध्ये संशय येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. ही बाई सायलीची आई नाही आहे हे तर आता नक्की झालं आहे, पण आता ही बाई नक्की कुणासाठी काम करते हे मला शोधून काढायचं आहे असं अर्जुन म्हणतो. जेव्हा ही बाई ज्या व्यक्तीबरोबर मला बोलताना दिसेल निदान मला सायलीच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत तरी पोचता येईल याचा विचार आता अर्जुनने केलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रियाला घाबरवण्यासाठी त्या बाईला आणलेलं असतं, प्रियाचं तोंड बंद करण्यासाठी. महिपत म्हणतो, बघतेस का ही बाई कोण आहे माहिती आहे, हिच्याकडे होतीस तू लहानपणी, चोऱ्या माऱ्या करायचीस, कुणाचं पाकिट चोरायचीस, कुणाचं पैसे चोरायचीस, कुणाची चेन चोरायचीस आणि मग पोट भरायचीस. रस्त्यावरती राहणारी तू इथे आता एवढ्या चांगल्या घरामध्ये राहतेस ना आमच्यामुळे, आणि आम्हालाच इथे ॲटिट्यूड देत असतेस, लाज नाही वाटत का गं प्रिया, असं नागराज आणि महिपत आता प्रियाला म्हणत असतात. जरा तरी तोंड उघडलंस, आम्हाला धमकी दिलीस ना तरी ही बाई लगेच सत्य सांगेल की सायली माझी मुलगी नाही आहे,
ही प्रिया माझी मुलगी आहे, तेव्हा काय करशील ग तू? असं इकडे आता नागराजने प्रियाला सांगितलेलं असतं.